नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, साहित्य संमेलनात नेहमीसारखाच जो काय मी याविषयी बोललेलो आहे ते निरर्थक असतं. सगळं प्रकार यात काय नाविन्य उरलेलं नाही. एक जत्रा मेळावा जसा भरतो त्यापेक्षा साहित्य संमेलनाला काडीचंही महत्व उरलेलं नाही. आपापले लोक, आपापल्या गावचे लोक घोळक्याने येतात, जातात, फिरतात, निघून जातात. हा, फक्त एक गंमत असतं तिथे. जो काय धंदा चालतो ते फेरीवाले, दुकानदार वगैरे आपली कमाई करण्यासाठी आलेले असतात. मनोरंजक खेळ वगैरे असतात, कसरती असतात, सर्कशी, ती काय चक्र झोपाळे असतात. याच्याऐवजी इथे थोडं सुसंस्कृत दाखवण्याचं एक नाटक असतं. हा विषय माझा बोलून झालेला आहे. पण त्यामध्ये कुठचे विषय घ्यावेत आणि कुठचे विषय घेऊ नयेत, कुठच्या मर्यादा पाळल्या जाव्यात, याविषयी जे आता शिमग्यानंतरचं कवित्व चालू आहे ते बघितल्यानंतर ही माणसं किती अधिकाधिक बेशरम असतात याचा साक्षात्कार होतो. याचं कारण असं की तिथे झालेल्या मुलाखती, झालेले परिसंवाद, झालेले कार्यक्रम हे सगळं राजकीय नसावेत अशी आता वर्षभर चर्चा चालेल आणि पुढच्या वेळेला परत एकदा तेच होईल. मी अनेकदा भाऊ पाध्ये या माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले दिवंगत पत्रकार यांच्याविषयी एक गोष्ट सांगतो. त्यांनी सोबत साप्ताहिकामध्ये पिचकारी नावाचं सदर ते लिहायचे आणि त्या सदरामध्ये त्यांनी एकदा छान समाजवादी, पुरोगामी, तारा भवाळकर बाई बोलल्या ना, पुरोगामी. हा, ते पुरोगामी जे असतात त्यांच्याविषयी एक साहित्यिक भाऊ उपाध्ये यांनी अशा पुरोगामी मंडळींविषयी, प्रामुख्याने समाजवादी पक्षाविषयी जी कॉमेंट केली होती, जे वक्तव्य केलं होतं, ते मी परत परत अनेकदा सांगत असतो. त्यांनी म्हटलं होतं की त्यावेळेला जसं बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेला मुलगा हा शाळेत जाऊ शकत नसतो आणि 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी परत एकदा परीक्षेला बसत असतो आणि तो वर्षभर त्या परीक्षेसाठी अभ्यास करतो, पालकांचा ओरडाआरडा ऐकत पण उडाटप्पूपणा करतो आणि अभ्यास करायला बसला की त्याला वाटतं अरे हा तो विषय झालेला आहे, तो तर विषय झालेला आहे, हा धडा झालेला आहे, आणि तो अभ्यास पण करण्यापेक्षा उडणटप्पूपणा करत राहतो आणि परत एकदा फॉर्म भरतो. परीक्षा जवळ आली की मग पुढचे 1 दीड 2 महिने जागून जागून अभ्यास करतो आणि परत एकदा नापास होतो. आणि तो नापास झाला की मग कुठे चुकलं याचा विचार न करता परत एकदा पुढच्या परीक्षेसाठी वर्षभर किंवा 6 महिने अभ्यासाला लागत असतो. त्यापेक्षा या लिबरल पुरोगामी लोकांची अवस्था बिलकुल वेगळी नाही आणि गेल्या 10-11 वर्षामध्ये त्याची वारंवार साक्ष मिळालेली आहे. आपण परीक्षेत नापास का झालो, आपला अभ्यास कुठे चुकला, कुठे राहिला, आपल्या त्रुटी किती आहेत याचा विचारही न करता जे परत परत अभ्यास केल्याचा आव आणतात, त्यापेक्षा आजवरच्या साहित्य संमेलनात, प्रामुख्याने अलीकडच्या 30-40 वर्षातल्या साहित्य संमेलनात काडीचाही फरक पडलेला नाही. अशा संमेलनात काय काय होऊ नये, काय काय बोललं जाऊ नये, कुठल्या मर्यादा पाळाव्यात याविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा गंमत वाटते की हा सगळा विचार आधी का केला नव्हता. तुम्ही जर आधी योग्य रीतीने मांडणी केली असती. 1-1.5 महिन्यापूर्वी शरद पवार संजय नहारला घेऊन मोदींना भेटायला जातात की एकटे जातात माहित नाही, पण देशाच्या पंतप्रधानाला मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला आमंत्रित केलं जातं, आमंत्रण दिलं जातं. ते मोदी तिथे येण्याचं जे अगत्य दाखवलं गेलं त्यापेक्षा या संमेलनाचं स्वरूप काय असेल यासाठी पवार साहेबांनी जर थोडं लक्ष घातलं असतं तर आज जी काय टीका टिप्पणी चालली आहे तशी वेळ आली नसती. पण ते बघायला कोणाला वेळ आहे.
शरद पवार साहेबांना आपल्याला कुठच्याही मंचावर बसता आलं पाहिजे, आपले फोटो निघाले पाहिजेत, ते फोटो छापून आले पाहिजेत, आपण जे काय बोलू 4-5 ओळी त्या छापून आल्या पाहिजेत. आणि असेल मूव्ही कॅमेरा असेल, चॅनेलचा कॅमेरा असेल, तर चॅनेलवर लाईव्ह दाखवलं गेलं पाहिजे. ही शरद पवारांची गरज आहे. आणि म्हणून शरद पवार मोठमोठे पाहुणे आणणं किंवा त्या संमेलनासाठी खर्च उभा करणं या गोष्टी अगत्याने करतात. पण त्या संमेलनात काय व्हावं हे मात्र संमेलन संपल्यानंतर सांगतात. आणि म्हणून आता ही सगळी चर्चा चालू आहे. मला एक सांगा तुम्ही, की ज्या नीलम गोरे यांच्या एका काय अर्ध्या तासाची जी मुलाखत होती, 35 मिनिटं 20 मिनिटं काय असेल ती, त्या मुलाखतीमध्ये नीलम गोरे यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यातली 2-4 वाक्य पकडून त्याच्यावर जो हलकल्लोळ माध्यमातून माजवला गेला, संमेलन हे तेवढ्या पुरतं होतं का? किंवा आणखीन कोणी कोणी ताराबाई भवाळकर यांनी काहीतरी एक वाक्य जैविक वगैरे बोललं, त्याच्यावरून कल्लोळ चाललंय. पण संमेलन हे त्यासाठी भरवलं होतं का? शरद पवारांसारखा माणूस, आपण 6 दशक राजकारणात आहोत, निवडणुकीत आहोत आणि कधी निवडणूक हरलो नाही हे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यांनी नीलम गोरे यांच्यावर केलेली टिप्पणी शरद पवारांच्या कोतेपणाचं लक्षण आहे. की त्यांनी किती पक्ष बदलले, नीलम गोरे यांनी किती पक्ष बदलले, तर नीलम गोरे ह्या आपल्या आवाक्यापुरत्या राहिलेल्या आहेत. त्या पंतप्रधान व्हायला गेल्या नाहीत, मुख्यमंत्री व्हायला सुद्धा गेल्या नाहीत. पण मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा पंतप्रधान होण्यासाठी शरद पवारांनी काय काय वैचारिक कसरती केल्या आहेत याची तरी आठवण शरद पवारांना आहे का? आपल्या मुलीच्या वयाला शोभेल अशा नीलम गोरेबद्दल क्षुल्लक भाषेत बोलताना शरद पवार आपला सगळा पूर्वेतिहास विसरून गेलेत का? आणि त्या पलीकडे ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या जागी ज्या कारणास्तव नीलम गोरे यांनी संबंधित वक्तव्य केलं, काय ते मर्सिडीज आणि वगैरे, ते त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केलेलं वक्तव्य आहे का? की फक्त त्यांना भाषण करायला दिले, एक भाषण करण्यासाठी साहित्य संमेलनात नीलम गोरेंना बोलवलं होतं आणि बोलण्याच्या ओघात भाषणामध्ये नीलम गोरे यांनी असं काही वक्तव्य केलंय का? नाही. आपण साहित्य संमेलनाच्या मंचावर आहोत आणि तिथे आपल्याला आमंत्रित केलेलं आहे, तर साहित्य आणि संस्कृती संबंधी बोलावं, इतर अघडपघड बोलू नये याचं भान नीलम गोरेंनी सुद्धा राखलं असतं. त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. पण ज्यावेळेला त्यांना मुलाखती घेतल्या जातात, जेव्हा त्यांची काहीतरी एक विशिष्ट म्हणून मुलाखत घेतली जाते, अशा वेळेला समोरच्याने जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाला समर्पक उत्तर देणं ही नीलम गोरे यांची जबाबदारी होत असते. आणि मग खोचक प्रश्न विचारल्यानंतर खोचक आणि पुढे रोचक उत्तर देणं भाग असतं. पण हे करताना नीलम गोरे यांना आपल्या अंगावर केवढी मोठी सुनामी धावून येईल याची कदाचित कल्पना नसावी. कारण त्यांनी, तुम्ही तो सगळी मुलाखत युट्यूबवर उपलब्ध आहे, बारकाईने बघितली आणि समजून घेतली तर लक्षात येतं की जाता जाता ओघामध्ये नीलमताई गोरे यांनी ते शब्द उच्चारलेले आहेत. शब्द उच्चारलेले आहेत. आणि म्हणून ते संपल्यानंतर आपणही पुरावे वगैरे काय देत नसतो असं मी ऐकलंय, म्हणून त्यांनी अंग झटकून टाकलेलं आहे. जसं रोजच्या रोज सगळे पक्षप्रमुख झटकतात. एकनाथ शिंदे भाजप यांच्यावर खोके वगैरे आरोप करणाऱ्यापैकी किती जणांनी आजपर्यंत त्याचा पुरावा दिलेला आहे. पण हे सगळं करताना नीलम गोरे यांनी योग्य मंच योग्य वेळी वापरला असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण साहित्य संमेलनातलं राजकारण हा नेहमी वादाचा विषय होतो. आणि अशा जागी आपण हा विषय सोडून दिला तर धरणाचे पुराचे दरवाजे उघडले जातील आणि त्या धरणाच्या खालच्या बाजूला असलेली अनेक गावं वस्त्या बुडून जातील.
याची कल्पना असते, त्यासाठी सावधानता बाळगली जाते. मला वाटतं त्याची कल्पना होती आणि म्हणूनच नीलम गोरे यांनी अगदी ठरल्यासारखं त्या धरणाचे पुराचे दरवाजे उघडून दिलेले आणि काय म्हणाल ते 5, 15, 25 टीएमसीच्या गतीने पाणी येतं आणि बघता बघता येतं आणि आजूबाजूच्या वस्त्या बुडतात. तशी अवस्था होऊन गेली महाविकास आघाडीची आणि उबाठा शिवसेनेची. अन्यथा शरद पवारांनी नीलम गोरे यांना मूर्खपणाचं वक्तव्य असं म्हटलं नसतं. कारण एक गोष्ट साफ आहे, नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलंय त्यानंतर फक्त उबाठा शिवसेना हादरून गेलेली नाहीये, त्याचे चटके हे महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला आणि गटाला सुद्धा लागलेले. जी गोष्ट अडून अडून बोलली जात होती, दबल्या आवाजात दबल्या सुरात बोलली जात होती की कसला असला कामधंदा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गोतावळ्यातले लोक करतात की त्यांच्या कोट्य करोडो करोडो रुपयाच्या मालमत्ता निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे, दबल्या आवाजात विचारला गेलाय, समर्थपणे समोर उभं राहून पुन्हा पत्रकाराची सुद्धा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे वगैरेंना विचारण्याची हिंमत झाली नव्हती. पण नीलम गोरे यांनी जे वाक्य उच्चारलं, जी काय 2-4 वाक्य त्या संदर्भात उच्चारली मर्सिडीज बाबतीत, त्यानंतर पेव फुटलेलं आहे, पेव फुटलेलं आहे. आणि मग नीलम गोरे यांच्यावर सुषमा अंधारे, मला सगळ्यात गंमत वाटली की सुषमा अंधारेंनी अब्रू नुकसानीचा बदनामीचा खटला दाखल केलाय, यासारखा दुसरा विनोद नाही. एवढी कोर्टात जाऊन अब्रू झाकण्याची आणि वाचवण्याची इच्छाशक्ती किंवा हिंमत सुषमा अंधारे यांच्याकडे असेल तर 1.5-2 वर्षापूर्वी कधीतरी बीड जिल्ह्याचे माजी उबाठा शिवसेना पक्ष प्रमुख यांनी सुषमाताईंच्या थोबाडीत मारल्याचं स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन युट्यूबवर टाकलेलं आहे. सुषमाताई म्हणतात माझ्या थोबाडीत मारली नाही, मारणारा म्हणतो मी मारली, लागणारा म्हणतो मला मारलंच नाही. अब्रू झाकायची तर सुषमाताईंनी तो जो कोणी बीडचा माजी शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख आहे त्याच्यावर का केस का टाकली नव्हती? काय पुरावा आहे तुझ्याकडे माझ्या थोबाडीत मारलीस? ज्यांनी कोणी असं दावा केलाय की सुषमा अंधारे यांच्या थोबाडीत आपण मारली किंवा त्या काही काही खंडणी मागत होत्या, आपल्या ऑफिसमधले सोफा, फर्निचर किंवा एसीच्या मशीन्स सुषमाताई मागतात, खंडणीसारखं वसूल करतात आणि खंडणीच्या बदल्यामध्ये पद विकतात, हा आरोप सुषमा अंधारे यांच्यावर यापूर्वी उबाठा शिवसेनेच्या माजी बीड जिल्हा प्रमुखाने केलेला आहे. तेव्हा अशा आरोपावर कोर्टात जाण्याची एवढी खुमखुमी होती तर सुषमा अंधारे यांनी त्या विषयामध्ये आपल्यावर थेट आरोप झाला असताना कोर्टात जाण्याची हिंमत का दाखवली नव्हती याचं आधी उत्तर द्यावं आणि मग नीलम गोरे यांच्यावर 10-15 खटले भरायला हरकत नाही अब्रू नुकसानची. कारण अब्रू तुमची जात नाहीये. त्यांनी आरोप केलाय तो उबाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आहे. त्यांनी तुमची अब्रू जाते आणि थेट तुमच्यावरच कोणीतरी आरोप केलाय तेव्हा तुम्हाला कोर्टात जावं असं वाटत नाही, समोर येऊन खुलासा करावा असं वाटत नाही. अब्रू झाकण्याचे हे नवनवे प्रकार आहेत. दुसऱ्याची अब्रू झाकायला धावणारे लोक आपली अब्रू उघडी पडली आहे का हे सुद्धा बघत नाही. असे कुठचे नमुने उद्धव ठाकरे यांनी गोळा केले आणि कसे गोळा केले, ही जी काय रत्नपारखीगिरी ग्रेट आहे, ग्रेट आहे उद्धव ठाकरे. हे असे नमुने गोळा करणं हे सोपं नसतं. त्यासाठी तुम्ही रत्नपारखी असावं लागतं. बाळासाहेबांनी जे एकापेक्षा एक कर्तबगार सहकारी गोळा केले
त्यातून शिवसेना उभी राहिली. ती बुडवण्यासाठी सुद्धा असे नमुनेच आवश्यक होते. आणि ते नमुने जर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी गोळा केले असतील तर त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. मुद्दा असा आहे की हे सगळं करताना नीलमताई अनवधानाने बोलल्या असतील. त्यांना असा प्रश्न का विचारला, हा ही मुलाखत ज्यांनी घेतली त्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की हे जर साहित्य संमेलनाचा मंच आहे तर त्यामध्ये राजकीय उखाळ्या पाखाळ्या निघतील असा प्रश्न मुळात का विचारला. कारण जो प्रश्न आहे त्या संबंधाने उत्तर येणार. साहित्य संमेलन आहे तर त्याच्यात राजकारणाच्या उकाळ्या पाखाळ्यांचे प्रश्न विचारले जाता कामा नयेत, याची काळजी आयोजक प्रायोजक सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि ती जर शरद पवारांनी घेतली असती तर नीलम गोरे यांना मूर्खपणाचं वक्तव्य करण्याची संधी मिळाली नसती. तेव्हा मूर्खपणाची विधानं करण्यासाठी मोकाट रान मंच ओपन करून द्यायचा आणि मग म्हणायचं हे काय मूर्खासारखं चाललं होतं. पहिली सुरुवात तुम्ही मंच दिला तिथून होते पवार साहेब. पण तरी जे काय झालं ते झालं. मला विचाराल तर मी नीलमताईंचे आभार मानेन. कारण जो प्रश्न, ज्या शंका दबल्या आवाजामध्ये हळूहळू आवाजात विचारल्या जात होत्या त्या साहित्य संमेलनाच्या त्या मुलाखतीनंतर जाहीरपणे चव्हाट्यावर विचारल्या जायला लागल्या. सोशल मीडिया, युट्यूब यावर अक्षरशः हजारोच्या संख्येने याचा उहापोह रोजच्या रोज चालू आहे. आणि गंमत बघा की ज्यांचा थेट उल्लेख नीलम गोरे यांनी त्या प्रश्नाचं उत्तर मुलाखतीत देताना केला त्या उद्धव ठाकरेंना मात्र या प्रश्नाचं उत्तर देण्याची किंवा सफाई देण्याची सुद्धा हिंमत नाहीये. मातोश्रीवर कुठच्या तरी निमित्ताने त्याच दरम्यान पोहोचलेले जे पत्रकार होते त्यापैकी कोणीतरी हा प्रश्न विचारला तेव्हा संजय राऊत म्हणतात त्याची पावती मर्सिडीजची दाखवा. पण तोही भाग बाजूला ठेवा. उद्धव ठाकरे म्हणाले जे गये गुजरे आहेत त्यांची मी दखल घेत नाही. यापेक्षा आरोपाची स्वीकृती काय असू शकते. काय असू शकते. एक तर तू राहशील किंवा मी राहीन असली अगदी अरे तुरेची हेव्या दाव्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे एवढं ओपनली नीलमताई बोलल्यानंतर खुलासा पण द्यायला तयार होत नाहीत. यापेक्षा वेगळी पावती संजय राऊतांना काय हवी आहे. पण संजय राऊत यांचे तिकटवरती अगदी जिगर काय तो जिगर का तुकडा असे अनिल थत्ते यांनी खुलासा केलाय की आजची गोष्ट नाही, 15-20 वर्षापूर्वी व्हिडिओकॉनचे राजकुमार धूत यांच्याकडून मर्सिडीज घेतल्या गेल्या होता असा छाती ठोक दावा संजय राऊतांचे जिगरी दोस्त अनिल थत्ते करतात. त्याचं काय करणार. गंमत असे की या विषयामध्ये ज्यांना खरोखरच काहीतरी कंड्या पिकवायचे किंवा काहीतरी पुरावा पाहिजे त्यांनी अनिल थत्तेच्या मुलाखती घ्याव्यात. संजय राऊतांना जर मर्सिडीज कोणी दिली किंवा घेतली याचा पुरावा पाहिजे असेल तर तो पुरावा अनिल थत्ते देत आहेत ना. बोलवा अनिल थत्तेना, घ्या त्यांची मुलाखत, खेचा अनिल थत्तेना कोर्टात. अनिल थत्तेनी नुसतं नाव सांगितलेलं नाही तर सुरुवातीला मर्सिडीज आणि परत एकदा राज्यसभेचं सदस्यत्व पाहिजे तर 50 खोके वगैरे दिल्याचं उघडपणे सांगितलेलं आहे. पण जेव्हा अशा काही गोष्टी येतात तेव्हा कापूस उत्पादकांचा विकला गेलेला न विकला गेलेला कापूस आहे त्याचे बोळे बनून संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मीडिया आपल्या कानात घालून बसतो बोळे. त्यांचं दुर्दैव असं आहे की नीलमताईंनी त्या मुलाखतीमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये यांच्या कानातले बोळे उचकटून बाहेर काढले. उचकटून बाहेर काढले. एवढं विचारलं होतं तर पुढे विचारायचं होतं कोणी कोणी मर्सिडीजच्या गाड्या दिल्या.
काही गोष्टी उघड सत्य असतात. बोलण्याची गरज नसते. बोलण्याची गरज नसते. पण तरीही सभ्यपणा म्हणून लोक बोलत नसतात. शरद पवारांनी कुठच्या तरी 10 वर्षापूर्वीचा असेल, मला त्यांच्या त्या निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात लिहिले की माझ्या मालकीची गाडी सुद्धा नाही. आणि शरद पवार कधी सायकलने किंवा मोटरसायकलवरून किंवा टॅक्सीतून गेल्याचं आपण बघितलंय का? शरद पवारांची एक गाडी नसते. शरद पवारांकडे गाडी नसते. पण शरद पवारांच्या गोतावळ्यातल्या हजारो गाड्या ह्या शरद पवारांच्या सेवेसाठी असतात. पण त्या शरद पवारांच्या नावावर नसतात. जेव्हा पावती मागणारे जे आहेत ते एक गोष्ट विसरतात की अनेक गोष्टी नावावर नसतात, त्याला बेनामी म्हणतात. बेनामी म्हणतात. नीलमताई, बाकी काही असो, पण तुम्ही धरणाचे पुराचे दरवाजे उघडून टाकलेत आणि जे सुनामी आली आहे त्यातून अनेक संदर्भ बाहेर यायला लागलेले. अर्थात फक्त उद्धव ठाकरे तिकीट विकतात असं म्हणायचं काही कारण नाही. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटते रामकृपाल यादव, आरजेडीचे बिहारमधले लोकसभेचे खासदार, 1914 मध्ये जेव्हा त्यांचा मतदारसंघ लालू प्रसादांनी आपल्या मुलीला दिला तेव्हा चिडून बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेले होते. त्यांनी हाच आरोप लालू प्रसादवर केला होता की तिकीट विकतात. दुसरे एक मला वाटते स्वामी प्रसाद मौर्य म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा मायावतींची साथ सोडून 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये मला वाटतं त्यावेळेला बहनजी सुद्धा तिकीट विकतात असा जाहीर आरोप केलेला होता. तेव्हा तिकीट विकली जातात याचा सुद्धा खूप आरोप आहे. पवार साहेब, उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. जोपर्यंत तुम्ही काँग्रेस पक्ष सोडला नव्हता, मला वाटते ज्या वेळेला मार्गारेट अल्वा कर्नाटकच्या ज्येष्ठ नेत्या, नंतरच्या काळातल्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी मला वाटते 25-30 वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही विधानसभेची का लोकसभेची, तर जाहीर आरोप केला होता की काँग्रेस पक्षाकडून तिकीट विकली जातात. तेव्हा शरद पवार साहेब, हे काही खोळ्यासारखं नसतं, हे सगळ्यांना माहिती असतं, पण बोलायचं नसतं. तेव्हा पांडित्याचा चेहरा पांघरून शरद पवारांनी नीलम गोरेंना मूर्खासारखं वक्तव्य म्हटलं असेल, पण स्वतःचा चेहरा आरशात बघावा, मग शरद पवारांना कळेल की आपण नीलम गोरेबद्दल बोलतोय ते आपण स्वतःबद्दल बोलतोय. कारण ही उघड गोष्ट आहे. कारण त्याच मुलाखतीमध्ये नीलम गोरे यांनी एक महत्वाचा संदर्भ दिलेला आहे, नाव घेतलेलं नाही. आपल्याला विधान परिषदेत निवडणूक लढवायची होती वगैरे वगैरे वगैरे, पण त्या नेत्याने आपल्याला थांबायला सांगितलं आणि हाती काही लागत नाही म्हणून आपण शिवसेनेत गेलो 98-99 मध्ये, असं जेव्हा नीलम गोरे म्हणतात तेव्हा कुठला नेता नुसताच झुलवत ठेवत होता, त्याच्या नावाचा शोध शरद पवारांनी घ्यावा. मग शरद पवारांना कळेल की नीलम गोरे व्यवहारी बोलतायत, मूर्खासारखं बोलत नाही. पुढे कधी वेळ आली तर नीलमताईंच्या त्या निनावी देत्याचं नाव सुद्धा घेऊन वेगळा विषय सांगावा लागेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.